नवनियुक्त नगरसेवक, त्याचबरोबर आमचे शहरातील सर्व नगरसेवक सुरेशदादा चौधरी तिथे उपस्थित होता, आमचे पप्पू भैया आहेत, या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन, युवा सेनेचे पदाधिकारी आहेत राणे, या सर्वांना घेऊन तसेच इतर कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही जो दौरा केला त्यातून या गोष्टी आमच्या लक्षात आल्या की खरोखर ग्रामीण भागाला आणि शहराला देखील कुठेतरी ऐकून घेणाऱ्यांची आणि ते ऐकून घेऊन लोकांसाठी काहीतरी करणाऱ्यांची गरज आहे। शिवसेना आधीपासूनच हे काम करते, 12 महिने 13 काळ आरोग्यासाठी काम करणारी, समाजसेवा 80% समाजकारण 20% राजकारण करणारी संघटना आहे। त्यातूनच आम्ही जो साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं शिवसंपर्क अभियानाचा दौरा सुरू केलाय, त्यातून ज्या गोष्टी आम्हाला लक्षात आल्या त्यातून आम्ही माझ्याच वाढदिवसानिमित्त आमच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की आपण 2-3 गोष्टी आता नवीन सुरुवात करायची। त्याच उद्देशानं आम्ही आपल्याला बोलवलंय। तर त्याच्यामध्ये एक अडीअडचणीच्या वेळेला एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व ही एक संकल्पना आमच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आली आणि ती माझ्या वाढदिवसापासून सुरू करावं असं त्यांनी सांगितलं, ठरवलं। तर त्यातून आम्ही त्यासाठी एक नंबर या परिसराचा, वरणगाव परिसराचा तालुक्यातील जनतेसाठी देतोय की ज्या काही समस्या असतील, अडीअडचणी असतील, कुठे दुर्घटना असेल, आरोग्यविषयक काही कामं असतील किंवा काही नागरिकांना लाभार्थ्यांना येणाऱ्या समस्या असतील, त्यासाठी आम्ही एक नंबर आज जाहीर करतोय, जो वाढदिवसाच्या दिवशी जाहीर केलेला आहे, परंतु पुनश्च एकदा जनतेपर्यंत पोहोचवा म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही तो नंबर देतोय। शिवसेनेतर्फे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व हा नंबर असेल 80 55 743 555। या नंबरवर आपली समस्या, आपली अडचण असेल, ती अडचण नागरिकांनी मेसेजद्वारे कळवली तरी चालेल, फोन करून कळवली तरी चालेल आणि आपली अडचण अधिक आपल्या अडचणी संदर्भामध्ये कोणाशी संपर्क करून अडचण सोडवता येतील त्याचे थोडे डिटेल्स जर असले, शक्य झाले द्यायचे तर ते द्यायचे, म्हणजे आपली अडचण सोडवून आमच्या पदाधिकाऱ्यांमार्फत आपल्यापर्यंत फोन कॉलद्वारे माहिती दिली जाईल आणि आपल्या अडचण सोडण्यासाठी प्रयत्न केले जातील। दुसरा विषय, काही लोकांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना भेटायचं असतं, परंतु आता जो तो पदाधिकारी, जो तो कार्यकर्ता प्रत्येक वेळेस उपलब्ध असेल असं काही होत नाही। शिवसेना तशी ग्रामीण भागापर्यंत आहे, ग्रामीण भागापर्यंत शाखा आहे, परंतु शाखा प्रमुखांपर्यंत, शाखा पदाधिकाऱ्यांपर्यंत बऱ्याचदा पोहोचणं काही लोकांना शक्य होत नाही किंवा शक्य होतं पण काही वेळेला कम्युनिकेशन होत नाही आणि त्यामुळे ते कामं तशीच अपूर्ण राहून जातात। तर या आपल्या वरणगाव शहराच्या बाजाराच्या दिवशी मंगळवारी, येत्या मंगळवारपासून म्हणजे उद्यापासूनच सकाळी 9 ते 12, दर मंगळवारी सकाळी 9 ते 12 या कालावधीमध्ये आम्ही याच ठिकाणी महात्मा गांधी विद्यालयाच्या मागच्या बाजूला श्री गणेशदादा झोपे यांच्या घराजवळ शिवसेनेचं जे शहर मध्यवर्ती शहर कार्यालय आहे, वरणगाव शहर कार्यालय, तेथे जनता दरबारचं आयोजन केलेलं आहे। यातून जनतेच्या समस्या ऐकून घेऊन त्याच्यावर जागेवरच निराकरण करण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असेल। तर नागरिकांनी याचाही लाभ घ्यावा। त्याचीही तुम्हाला नोंदणी करायची असेल तर आधी दिलेल्या नंबरवर आपण नोंदणी करू शकता। त्याचबरोबर तिसरा एक विषय समोर आला की रक्तासाठी बरेच आम्हाला फोन कॉल येत असतात आमच्या पदाधिकाऱ्यांना, कारण शिवसेना ही एकमेव संघटना अशी आहे की आरोग्यविषयक सेवा सुविधा देण्यामध्ये अग्रेसर आहे। आम्ही, आमच्या पदाधिकारी आणि आम्ही मुंबईपर्यंतची आरोग्य सेवा देत असतो, परंतु कुठेतरी रक्ताच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातील जनतेला अनेक अडचणी येत असतात। त्यासाठी एक शिवसेनेतर्फे रक्तदाता सूचित करण्याचं काम आम्ही चालू केलेलं आहे। त्यामध्ये जवळपास आतापर्यंत 14 तारखेपासून आतापर्यंत 3 दिवसामध्ये जवळजवळ 103 रक्तदात्यांची नोंदणी झालेली आहे। तर ती अशी रक्तदाता सूची आम्ही तयार करतोय। ती सूची पुढे येत्या मार्च महिन्यामध्ये ती प्रकाशित केली जाईल आणि त्या सूचीवर देखील शिवसेना कार्यालयामध्ये जो कोणी रक्तासाठी फोन करेल त्याला रक्तदाता उपलब्ध करून देण्याचं काम शिवसेनेमार्फत होईल। असे अनेकविध प्रकारचे उपक्रम शिवसेना राबवत असते। आपल्या माध्यमातून या सर्व माहिती जनतेकरता पोहोचावी त्याकरता हा प्रपंच आहे। शिवसेना
सर्व प्रकारची समाजसेवा करण्यासाठी अग्रेसर संघटना आहे. त्या समाजसेवेबरोबरच आम्ही राजकारण करतोय. राजकारणामध्ये सुद्धा आज जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या मेहनतीने, साथीने आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीने चांगलं यश, चांगला स्ट्राईक रेट या जिल्ह्यामध्ये शिवसेनेला मिळतोय. म्हणजे जनतेची कामं आम्ही करतोय तर जनता त्या पद्धतीने आशीर्वाद देते. म्हणून आम्ही विसरून जायचं असं होत नाही. तर त्यामुळे कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला अधिक बळ मिळत आहे आणि कुठेतरी जनतेसाठी अधिक काहीतरी करावं या संकल्पनेतून आम्ही ह्या योजना राबवत आहोत. वरणगाव नगर परिषदेमध्ये सुद्धा जनतेने, वरणगावच्या जनतेने आम्हाला चांगला आशीर्वाद दिलेला आहे. मुक्ताईनगरला देखील सत्ता आलेली आहे. बोदवडला देखील आमचीच सत्ता आहे. त्याचबरोबर सावद्याला देखील आम्ही सत्तेमध्ये सहभागी आहोत. भुसावळला देखील आमचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. परिसरामध्ये जिथे जिथे चांगली परिस्थिती आहे तिथे तिथे तर आम्ही काम करतोच आहे. पण जिथे अडचणी आहेत तिथे अडचणी सोडवण्यासाठी शिवसेना अहोरात्र पाठीशी आहे. परवाच माझ्या वाढदिवसाच्या दिवशी एका शिवसैनिकावर वाईट प्रसंग ओढवला. तर आमदार चंद्रकांत भाऊ पाटलांनी वाढदिवसाचा कार्यक्रम बाजूला ठेवून त्या शिवसैनिकासाठी, त्या कार्यकर्त्यासाठी रात्री 2 वाजेपर्यंत ते तिथे थांबले. एक कर्तव्य म्हणून, एक काळजी म्हणून 5 मिनिटाकरता फक्त कार्यक्रमासाठी आले आणि पुन्हा गेले. एवढी शिवसेना आम्ही बाकी कामं बाजूला ठेवून एखाद्या कार्यकर्त्यासाठी, सामान्य नागरिकासाठी शिवसेना कार्यतत्पर आहे. त्याचबरोबर आता पुढे राजू भाऊंनी सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. यामध्ये देखील संघटनेमार्फत आम्ही चांगलं यश मिळवू, चांगले उमेदवार देऊ, लोकांच्या पसंतीतले उमेदवार देऊ. शक्यतो शिवसेना ही स्वतंत्रच इलेक्शन लढेल या भागामध्ये. कारण संघटनेचं अस्तित्व टिकवायचं आहे तर स्वतंत्र काहीतरी केलं पाहिजे या विचाराचे आम्ही आहोत. त्यामुळे येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी आमची संघटना सज्ज झाली आहे. येणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी देखील आम्ही पुढे चांगल्या प्रकारे तयारी करत आहोत. त्याचबरोबर वरणगाव शहराच्या संदर्भामध्ये काही चर्चा करायची झाल्यास आमचे ज्येष्ठ नगरसेवक राजू भाऊ आपल्याशी बोलतीलच. त्याचबरोबर अजून काही उपक्रम जसे समोर येतील सेवेचे, जे 80% समाजकारण आम्ही करतो त्यातून आम्ही ते उपक्रम राबवत राहू. तर माझी तमाम जनतेला विनंती आहे की जो नंबर जाहीर केलेला आहे 8055 743 555 हा एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व साठीचा नंबर आपण नोंदवून घ्यावा आणि केव्हाही शिवसेनेला हात द्या. शिवसेना आपल्याला साथ देईल. आणि येत्या मंगळवारपासून दर मंगळवारी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत शिवसेना कार्यालय, मध्यवर्ती कार्यालय, वरणगाव शहर महात्मा गांधी विद्यालयाच्या शेजारी इथे जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं आहे. तर माझी सर्व माता, भगिनी, पिता बंधूंना विनंती असेल की आपण इथे उपस्थित राहून आपल्या समस्या सोडून घ्या. शिवसेना त्यासाठी आपल्याला मदत करेल आणि आपल्या समस्या 100% सोडवण्यासाठी शिवसेना आणि शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आपल्याला मदत करतील.